भामटी बायको बघा माझी भामटी. काय चाफ्यावर बसलायस तू. नवरा मग तसा की चाफा. ती बघा कसा व्ह्यू एन्जॉय करते. आता आम्ही नाशिकला चाललोय. 9 किलोमीटर साठी आम्हाला 32 मिनिटं दाखवते. आय डोंट नो आम्ही वेळेत पोहोचणार आहे की नाहीये. हो येस फायनली वी आर हिअर. चला आणि आपण जाऊ. आता 5 मिनिटं राहिली आणि त्यांनी आम्हाला सुंदर चाफ्याचा फुल पण केलाय. हॅलो अचानक नको थांब. तिची फुल तयारी असते सगळ्या गोष्टींची. पिऊ घालतो पिऊ. चलायचं. येस. माईक घेतला नाही आणि ती माईकवर जाऊन. असंच करू आता दिसते आता. ठीक आहे चल. चलो बाय. चल लेट्स लीव. जुलीला सोडायचं ना इकडं. हो जुलीला इकडं सोडूयात आणि देन मग निघू आपण. सो येस आता आम्ही नाशिकला चाललोय. त्याआधी आम्ही जुलीला आईकडे सोडणार आहे. ती बघा कसा व्ह्यू एन्जॉय करते. तिच्या आम्हा तातांकडे चालली. येस ती तिच्या आम्हा दादांकडे जाणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही नाशिकला जाणार आहे. तर नाशिकला आम्ही कशासाठी जाणार आहे हे मोस्ट अवेटेड थिंग बघायला चालली. येस खूप म्हणजे प्रचंड हाईप्ड थिंग आहे इंस्टाग्रामवरती. तर ती गोष्ट आम्ही बघायला खास नाशिकला चाललोय. त्याच्यावरनं आमची 17 वेळा भांडणं झाली. हो म्हणजे भांडणं म्हणजे विचारूच नका एवढे भांडणं झालेत. कारण की पहिले हा तिकीट्स बुक करणार होता आणि याला मी खूपदा सांगितलं की अरे त्यांचे तिकीट्स खूप पटकन सोल्ड आउट होतात तर तू थोडं पटकन तिकीट्स बुक कर. पण नाही याचं असं होतं की मी करेल मी माझ्या वेळेत करेल मी माझ्या वेळेत करत असं करता करता 2दा त्याचे तिकीट्स आम्हाला भेटले नाही. तर 3rd टाइम मी काय केलं याला विचारलंच नाही की तुला यायचंय की नाही यायचंय. मग मी तिकीट्स बुक केले. बुक करून टाकले गोळ घालून ठेवले. येस बुक केलं आणि घोळ केला. कारण की आज पहिले तर आम्हाला शूट होतं जे की आम्ही आज खूप म्हणजे अर्ली पॅकअप केलंय. आता ते उद्यावरती पण गेलंय. ऍक्च्युली ते 1 डे शूट होतं बट माझ्या म्हणजे बेसिकली माझ्या मूर्खपणामुळे ते 2 दिवस करावं लागणार आहे. थँक यू फॉर युअर ॲक्सेप्टन्स बेबी. आणि सेकंड थिंग म्हणजे माझे पप्पा जिथं काम करता त्या पतसंस्थेची दुसरी ब्रांच ज्याचं ओपनिंग होतं आज आणि आम्हाला तिकडे पण जायचं होतं मयूरला आणि मला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे जेवण पण होतं जे की आमचं मिस झालंय. आता कसं वाटतं वय तुला फ्रीचं जेवण मिस झालं ना. मला खूप जास्त दुःख होतं कारण की त्या दिवशी मला स्वयंपाक बनवायला लागत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे पण खर्च होत नाही. मस्त सेकडो स्वयंपाक बनवायला लागला आपण. मी बनवलाय मयूर. बटाट्याची भाजी. येस दॅट इज ऑल्सो भाजी यार. म्हणजे त्याला पण एफर्ट्स पडतात. तर तो स्वयंपाकच आहे ना. असं डिसअपॉइंटमेंट कहते हैं. उसे तेहरी कहते. अरे तेहरी वेगळी. तेहरी म्हणजे मसाले. अरे पण हा डायलॉग पण तू जो करते तो डिसअपॉइंटमेंट पेक्षा भंगार असतो. ठीक आहे यार नाही येते एखाद्याला मसाले भात करता एवढं काय त्याच्यामध्ये. पण मला पुरणपोळी येते. मला उकडीचे मोदक येतात. मला डेझर्टचे आयटम्स येतात. मला बरंच काय काय येते यार. मसाले भात सारखा चिल्लर आयटम मी बनवत पण नाही. फक्त खाते. ऍडव्हान्स मध्ये हॅपी बैलपोळा. ओके हो रे पण तुम्हाला विश नाही केलं. ते थोडं अजून वाढलं असतं. 2025 मध्ये गरज असते त्याची. राजेशकडे गेली आता तिला सोडवायला. आता आम्ही चाललोय पुढे. तू काय ते सांगत होतास कुठे चाल. आपण पुढे चाललोय. नाशिकला चाललोय ना रे. नाशिकला काय जेवायला चाललोय. मयूर इव्हेंट आहे ना तो. फंक्शन आहे ना. सॉरी प्रोग्राम आहे ना. आपण काय पाहायला चाललोय ते तर सांग. नाशिकला आपण मराठी लोकसंगीत ऐकायला चाललोय. द फोक आख्यान शो केलास ना पचका रिव्हील करून.
मला डायरेक्ट दाखवायचं होतं यार व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही नाशिकमध्ये एंटर झालोय आणि बहुतेक आम्हाला खूप लेट होणार आहे कारण की 9चा शो आहे आणि आम्हाला आमचा ET आहे बघा 9 किलोमीटर 33 मिनिटं. येस 9 किलोमीटरसाठी आम्हाला 32 मिनिटं दाखवते. आय डोंट नो आम्ही वेळेत पोहोचणार आहे की नाहीये. आणि आत्तापर्यंत ॲक्च्युली येता येताच आम्हाला खूप लेट झालाय कारण की भयानक खड्डे होते रस्त्यामध्ये आणि त्याच्यामुळे खूप स्लो गाडी चालवायला लागली आहे. लेट्स सी आम्ही वेळेत पोहोचतोय की नाही कारण की 8:45 तर इथंच होत आहे आणि 9ला प्रोग्राम स्टार्ट होणार आहे. मे बी म्हणजे मला माहित नाही तिकडे जाऊन काय असणार आहे. तिकीट कलेक्ट करायचंय की काय करायचंय. हो ऑनलाईन बुक केलंय पण मग ते कसं हा तिथे जाऊन प्रोसिजर काहीच माहिती नाहीये. नाही त्यांचं काहीतरी होतं मला आठवत नाही आता मी कशावरून केलंय ते कुठलं तरी डाउनलोड तरी करून ठेवलं तिकीट किडा मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे. ते डाउनलोड तिकीटचं ऑप्शन आलं नव्हतं. युअर तिकीट कन्फर्मेशनचा व्हॉट्सअपला मेसेज यायला असं आलं होतं सो मी ते त्याचा व्हॉट्सअपचा मेसेज तरी आलाय का? हा मेसेज आलेला आहे व्हॉट्सअपचा. मला मेसेज आलेला आहे 2 मेसेज आले. एक बुक केल्यावर आज सकाळी पण एक मेसेज आलाय की बघ लाल पट्टा बघ लाल पट्टा. ओ माय गॉड लाल पट्टा बाप लाल मेरी रस्ता जोराचा लाल. काही खरं नाही आहे. मला ना टेन्शन येत वगैरे काहीच मिस करायचं नाहीये कुठल्याच याचा टेन्शन कारण की मोस्ट अवेटेड गोष्ट बघायला चाललोय यार. लेट वगैरे म्हणजे मी ऍक्सेप्टच नाही करू शकत अजिबातच नाही. झालं सुरू झालंय बघा नंबर सिग्नल ए भावा नंतर भांडतोस का तू? हा थँक्यू भावड्या नंतर भांड. हो यार टेंशन आ रहा है अभी मेरे को. नाशिक में चाकन की फीलिंग आ रही है बाबू. मला कधी कधी असं काय यार पुण्यातला शोधला एक वेळ तर परवडला असतं. काय फरक नसतं पडलं कारण जेवढ्या वेळेत आपण इकडे येतो ना तेवढ्या वेळेत आपण तिकडे पोहोचून जातो. खरं त्या रस्त्याला खड्डे तरी नाही ऍटलिस्ट. फक्त चाकणचं ट्रॅफिक बघत. आणि दुसरी गोष्ट पुण्यात आपण उपाशी नाही मरत. आता आपण उपाशी मरणार आहे. खरंच यार नाशिकमध्ये रात्री काही खायला भेटेल का नाही याच्यात मला डाऊटच आहे. रात्रीचे 12 वाजता काय घंटा खायला भेटणार तुला? पुण्यात उपाशी मरत नाही हे तर खरं आहे. काहीतरी खातोच खायला मिळतं. इथे माहित नाही कारण माझं तर आमचा पर्सनली नाशिकचा एक्सपिरियन्स खूप वाईट आहे. नाशिकला चांगलं जेवायलाच नाही भेटलं. नाही यार नेमकं श्रावण चालू आहे रे. तर आपल्या मित्राच्या हॉटेलवर जाऊन मस्त नॉनव्हेज खाल्लं चिकन खाल्लं असतं. ठीक आहे यार पाहिजे श्रावण पाळावं कधीतरी देवाचं काहीतरी चांगलं असतं ते असं म्हणतात. 8 मिनिट एक्स्ट्रा. ओ नो अजून लेट. बघू वेळेत पोहोचतोय का. तिथे गेल्यावर मी परत व्हिडिओ ऑन करेन. ओ काका सरका ना थोडी. टिल देन बाय. कसा आहे का समोसा? खादड मला एकटी स्वतःला घेऊन आली. मला नाही आणला. मी नव्हतो म्हणजे की मी खाल्लं नसतं का? पण तो टाइमपास मी पण केला असता ना थोडाफार. भामटी बायको बघा माझी भामटी. काय नवरा मग चला आपण जाऊ आतमध्ये. 5 मिनिटं राहिली आणि त्यांनी आम्हाला सुंदर चाफ्याचा फुल पण केलाय. आणि आय लव्ह चाफा. चल आतमध्ये जावीच. बाहुदासरी देणुका बसरे
मयूर तुला प्रोग्राम? एकदम मस्त. मग काय एनर्जी, काय एनर्जी. मयूर यार नीट विचारलं, नीट आन्सर कर ना यार. खूप सुंदर कार्यक्रम होता, मस्त. मला तर खूप भारी वाटलं. म्हणजे एकेकाचा आवाज होता ना यार, खरं शपथ सही होता. म्हणजे असं स्टार्टिंग आता ती मुलगी गायला आली होती तेव्हा लिटरली गुजबम्स आले होते. इतकं भारी, खतरनाक सही होता, एकदम भारी वाटत होतं. आणि ओव्हरऑलच खूप मस्त होता. सगळं हे मराठी लोकसंगीतच्या रिलेटेड त्यांनी प्रेझेंट केलं होतं. बट समटाईम्स असं ऐकायला खूप भारी वाटतं, खूप म्हणजे खूप भारी वाटतं. सो हे वर्थ इट होतं ना मुंबई. आपल्याकडे नाही ना ती फॅसिलिटीज नाही, आपल्याकडे थिएटरच नाही ना आता. थिएटर आहे का आपल्याकडे? मस्त ओपन थिएटर आहे, पण ते काय माहित काय बंद आहे. जाऊ दे. पण पुढच्या वेळेस मग अशा फंक्शन्स प्रोग्राम्सला येशील का माझ्यासोबत? मी कधी नाही म्हणतो नाटकांना. काल मला यायला खूप उशीर झाला, म्हणजे ऑलमोस्ट 2 वाजले होते. आणि त्याच्यानंतर व्हिडिओ एंड करायची बिलकुलच इच्छा नव्हती. म्हटलं मग आज करूयात. सो येस, कालचा प्रोग्राम एकदम वर्थ इट होता आणि खूप भारी होता. म्हणजे नक्की जायला पाहिजे असा प्रोग्राम होता. खूप छान, खूप छान. खूप छान झाला प्रोग्राम. थँक्यू सो मच फॉर द सरप्राईज. बाय. बाय.